चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा मराठी चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत आपल्या कुलदेवीची ओटी कशी भरायची, कारण श्रावण मास अंतिम चरणात आहे आणि तुम्ही आणखीन तुमच्या कुलदेवीची ओटी जर भरली नसेल आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या स्थानी जर जाऊन ओटी भरणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरी सुद्धा ही कुलदेवीची ओटी भरू शकता। त्या कुलदेवीच्या ओटीसाठी लागणारं साहित्य काय आहे, कुलदेवीला कुठल्या वस्तू अर्पण करायच्या आहेत, कुलदेवीची सेवा कशी करायची आहे, तसेच त्या ओटी भरलेल्या साहित्याचं काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। ही कुलदेवीची सेवा कशासाठी करायची, आपल्या जे काही आपल्या परिवारामध्ये व्यक्ती आहेत त्यांच्या सुख समृद्धीसाठी, तसेच त्यांची जी कुठली रखडलेली कामे असतील किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा कुठल्या गोष्टींचा अडथळा येत असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। तर तुम्हाला असेच आध्यात्मिक व्हिडिओ किंवा माहितीपूर्ण व्हिडिओ जर पाहायचे असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा। त्यामुळे काय होईल, तुम्ही जर माझे कुठले नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केले असतील आणि तुम्ही बेल आयकॉनचं बटन दाबलं असेल तर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल। त्यामुळे काय होईल, तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती जाऊन बघण्यापेक्षा त्याची नोटिफिकेशन येईल। त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला ओटीचं साहित्य पाहायचं आहे। एक रेशीमची साडी घ्यायची आहे किंवा सुती धाग्याची साडी जरी असेल तीही चालेल। एक श्रीफळ घ्यायचं आहे आणि त्याला शेंडी असली पाहिजे आणि ती शेंडी तुम्ही देवीच्या फोटो किंवा मूर्ती असेल त्या साईडने करायची। एक खण घ्यायचा आहे, फुलं घ्यायची आहेत, हळदी कुंकू, खडीसाखर, ओटीचं सामान, शृंगाराचं सामान, त्यामध्ये नथ, कानातले किंवा जे काही तुमच्याकडे सामान असेल ते, ओटीच्या 5 वस्तू, सुपारी, हळकुंड, बदाम, खोबरं, माझ्याकडे अक्रोड होतं, तुम्ही खारीक घेतली तरी चालेल, अवेलेबल असलेली फळं, मंगळसूत्र, बांगड्या, हिरव्या बांगड्या आणि विडा आणि तांदूळ, हे असं आहे आपलं साहित्य। तर सर्वप्रथम ज्या दिवशी तुम्हाला ओटी भरायची आहे तर तुम्ही श्रावणातल्या शुक्रवारी किंवा मंगळवारी ओटी भरू शकता। तर आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करून पाट ठेवून त्यावरती एक लाल वस्त्र ठेवायचं आहे। माझ्याकडे हे लाल वस्त्र अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी हे वस्त्र अंथरून घेतलं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे, कारण कुठलीही पूजा असो ती अग्नीच्या साक्षीने केली जाते। त्यासाठी सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून आपल्याला आपली कुलदेवीची फोटो किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती किंवा टाक असेल तर तोही ठेवू शकता। आणि इथे काय करायचं, आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती सुपारी ठेवायची आहे आणि गणेश भगवानांची आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे, फूल वाहून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि अक्षदा पण टाकून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने गणेशाची पूजा झालेली आहे। भगवान श्री गणेशाय नमः असं म्हणून आपल्याला आपल्या देवीची ओटी भरण्यासाठीचं जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते सर्व जी कुठली आपण साडी घेतलेली त्या साडीवरती ठेवून घ्यायचं आहे आणि नंतरनं आपल्या कुलदेवीच्या फोटोला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून घ्या आणि देवीला फूल वाहा, जी कुठली तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो असेल त्याला फूल वाहून घ्यायचं आहे आपल्याला, बघा अशा पद्धतीने। आणि यानंतर आपल्याला आपण जे ओटीचं साहित्य घेतलं आहे ते साहित्य आपल्याला असं व्यवस्थित तुम्हाला हे बघा ताटामधलं काढून आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य आपण जे ताटामध्ये घेतलं होतं ना ते साडीवरती व्यवस्थित ठेवून घेतलं आहे आणि हे साहित्य आपल्याला असं उभं राहून सर्व साहित्य ताटामध्ये घ्यायचं आहे आपल्याला आणि देवीला आपल्या प्रार्थना करायची आहे की तुम्ही यामध्ये कुठली वस्तू चुकून राहिली असेल तर देवी मला माफ कर, आणि तुम्ही जी ओटीचं सामान देवीला अर्पण करताय ते तुमच्या बरोबर छातीच्या येईल असं वाकून ते आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे। आणि नंतरनं देवीला अशी प्रार्थना करायची आहे की तू माझ्याकडून कुठली वस्तू राहिली असेल तर ती चुकून राहिली आहे, मला माफ कर असं आणि चुकलं मागलं माफ करून मला माझी सेवा मान्य कर असं म्हणायचं आहे। आणि आपल्या जे आपण श्रीफळ ठेवलेलं त्याला हळदी कुंकू वाहून फूल वाहून घ्यायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने
आणि नंतर आपल्याला जे आपण तांदूळ घेतलेले, आणि तांदूळ आपल्याला हे अखंडच घ्यायचे आहेत, तुटलेले तांदूळ नाही वापरायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला देवीला तांदूळ अर्पण करायचे आहेत. तांदूळऐवजी तुमच्याकडे गहू असतील तर तेही तुम्ही अर्पण केलं तरी चालेल. हे बघा, अशा पद्धतीने 3 वेळेस आपल्याला तुमच्या मुठीमध्ये जितके तांदूळ मावतील तितके तांदूळ घेऊन आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे. आणि देवीचे मनोमन आपल्याला देवीची प्रार्थना करायची आहे आणि दिव्याने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि मी प्रसादासाठी जी खडीसाखर घेतलेली ती एका वाटीमध्ये काढून घेते. तुम्ही प्रसादासाठी कुठलाही गोडाचा पदार्थ ठेवला तरीही चालेल. आणि साज शृंगारामध्ये तुमच्याकडे ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्या तुम्ही वापरा. त्यामध्ये तुम्ही टिकली, कानातली, परत जोडवी, 16 शृंगारामधल्या ज्या कोणत्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा तुम्ही यामध्ये वापर करू शकता, तुमच्याकडे ज्या सध्या आहेत त्या. आणि ह्या आपल्याला वस्तू काय करायचं आहे, तुम्ही हे ओटीला वाहिलेल्या वस्तू तुम्ही स्वतःही वापरू शकता किंवा तुम्ही एखाद्या सुवासिनीला पण देऊ शकता ह्या वापरण्यासाठी. ह्या बांगड्या, साडी, ह्या सर्व वस्तू तुम्ही एखाद्या सुवासिनीला पण देऊ शकता. किंवा तुम्ही जर पुढच्या महिन्यात किंवा कधी तुमच्या कुलदेवीच्या स्थानी जाणार असाल तर तुम्ही तिथं पण अर्पण करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने आपली कुलदेवीची ओटी भरून झालेली आहे. आणि हा कढी साखरेचा गोडाचा नैवेद्य दाखवला आहे मी. अशा पद्धतीने आपली देवीची ओटी भरून झालेली आहे. आणि आपल्याला शक्य होईल तसं 11, 21 किंवा 101, 501 असे रुपये, अशी दक्षिणा आपल्याला ओटीवरती ठेवायची आहे. पाहू शकता तुम्ही, मी 101 रुपये ठेवलेला आहे. तर अशी देवीची ओटी आपल्याला आपल्या घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने भरून घ्यायची आहे. आणि पूर्ण तांदूळ म्हणजे जास्तीचे, आणि हे तांदूळ जे आपण ओटीसाठी वापरलेत त्याची तुम्ही खीर करून पण खाऊ शकता घरच्या घरी. म्हणजे ते तांदूळ कसे वापरायचे म्हणजे त्याची खीर करून आपण आपल्या सर्वांना प्रसाद म्हणून देऊ शकतो. हे बघा, अशा पद्धतीने ओटी भरताना अशा पद्धतीने वाकून ओटी भरायची आपल्याला. म्हणजे त्यामुळे काय होईल, देवीची जी कुठली शक्ती आहे ती श्रीफळामध्ये, आणि देवीच्या चरणी आपण किती नम्र आहोत हे या मुद्रेतून आपल्याला दिसून येतं. तर त्यासाठी आपल्याला देवीच्या चरणी असं ओटी समर्पित करताना आपल्याला अशा पद्धतीने उभं राहायचं आहे. तर तुम्हाला हे अशा कुलदेवीची, तुमची कुठलीही कुलदेवी असेल, ती कोल्हापूरची अंबाबाई असो, तुळजापूरची आई असो किंवा यल्लम्मा देवी असो, तर तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी माझ्या कुलदेवीची ओटी भरली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने येणाऱ्या शुक्रवारी श्रावण संपण्याच्या आधी किंवा अमावस्येच्या दिवशी किंवा नवरात्रीमध्येही अशा पद्धतीने तुम्ही 2 नवरात्री येतात, नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कधीही तुम्ही तुमच्या कुलदेवीची अशी ओटी भरू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटनही दाबा. तर हे बघा, पाहू शकता तुम्ही, आपल्या कुलदेवीची अगदी सोप्या पद्धतीने ओटी भरून झालेली आहे. आणि हे ओटी भरल्यामुळे देवीचा आशीर्वाद तुमच्या सर्व परिवारावरती सदैव असेल. आणि तुमची ही सेवा देवी म्हणजे मनोभावे केल्यानंतर देवी ही तुमची सेवा मान्य करेल आणि तुमच्यावरती तिचा आशीर्वाद सदैव राहू देईल. आणि अशीच देवीच्या चरणी प्रार्थना करा आणि सर्वांना सुखी ठेव.